बारामती शहर पी.आय. चिवड शेट्टी आज एक्साइज विभागाचे PSI श्री साबळे साहेब आणि आम्ही त्यांचा स्टाफ आणि आपला बारामती शहर पोलीस स्टाफ आमराई भागात गुणवडी भागात सर्व पेट्रोलिंग करून त्या ठिकाणी जे घरगुती ज्या भट्ट्या चालू होत्या त्या भट्ट्यांवरती आज आपण तोड कारवाई केलेली आहे। सगळ्या भट्ट्या तोडलेल्या आहेत आणि सध्या जे काय त्यांचं रसायन वगैरे आहे त्याचे सॅम्पल्स आपण घेतलेले गुन्हा दाखल करतोय। तसंच हा खंडोबानगर भागामध्ये हा गर्दीच्या ठिकाणी साठेनगर ह्या भागामध्ये नितीन वाईन्स हे जे दुकान आहे या नितीन वाईनच्या ठिकाणी जे समोर वाईनच्या समोर जे रोजचे ते तळी दारू पिणारे जे असतात ते ग्लास घेऊन दारू पिऊन बसतात आणि बाहेर कुठे जुगार खेळतात अशा ठरवून तक्रारी प्राप्त झाल्याने आज आम्ही संयुक्त या ठिकाणी कारवाई केली। सदर ठिकाणी दारू पिणारे काय आज तर काही दिसले नाही पण इथून पुढे सुद्धा बसणार नाही यासाठी आम्ही स्वतः जे मालक आहेत नितीन आगवणे त्यांना आम्ही सांगितले की या ठिकाणी बाउन्सर वगैरे लावा, या ठिकाणी कुणालाही दारू पिऊन बसू देऊ नका आणि ग्लासेस जे आहेत ते ग्लासेस सुट्टे ग्लासेस दिल्यामुळे दारू पितात त्या ग्लासेस मध्ये पितात त्यामुळे ग्लासेस सुद्धा प्रोव्हाइड करू नका म्हणून त्यांना आपण वॉर्निंग केलेली आहे। शिवाय या ठिकाणी जी बोळ आहे त्या बोळ सुद्धा ह्या बोळीत जाऊन मागच्या बाजूला जे मैदान आहे त्या मैदानामध्ये बसतात दारू प्यायला, सुट्टी दारू क्वार्टर आणि त्याचे ते ग्लास वगैरे घेऊन जाऊन बसतात। त्यामुळे या ठिकाणी बोळ सुद्धा बंद केले जेणेकरून आज त्या बोळीत जाऊन कोणी दारू पिणार नाही आणि नागरिकांना आसपासच्या राहणाऱ्या नागरिकांना दुकानदारांना कुणाला त्रास होणार नाही यासाठी आता इथून पुढे त्यांना आपण स्वतः वॉर्निंग दिलेली आहे। त्याप्रमाणे ते म्हणले आपण या दक्षता घेऊ आणि ती बोळ सुद्धा बंद करून घेणार आहेत। विटाचं बांधकाम करून त्यांना बांधकाम करून ते बंद करायला लावलेले यापुढे काय होणार नाही। सागर साबळे बारामती विभागातील नितीन वाईनच्या समोर जे लोक बसतात दारू पिण्यासाठी किंवा काय असतात तर जे समोर आहेत आपण स्वतःहूनच जे दारू घेऊन आपल्या स्वतःच्या घरी वगैरे जाऊन ही दारू प्राशन केली पाहिजे। कारण जागा भेटेल तिथे लोकांना कमी वेळेत पटकन दारू पिऊन जाता येतं। त्यामुळे जिथं समोरचा म्हणजे जो सार्वजनिक जागा आहे या ठिकाणी 100% सगळ्यांना आव्हान करतो की कोणी अशा प्रकारे कृत्य करू नका। दुसरी गोष्ट नितीन वाईनच्या संदर्भाच्या तक्रारीच्या अनुषंगाने जो साहेबांनी आता सांगितलं की जी बोळमध्ये लोक बसत होते ती आता बंद करणार आहे। त्यानंतर आसपास जे समोरचे गाडे वगैरे आहेत यांच्या माध्यमातून जे चकना वगैरे घेऊन लोक तिथंच हे करतात त्यांनाही आम्ही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे 100% आपण हे जे तक्रारीचं तुमच्या हे करून घेऊ आणि भविष्यात व्यवस्थित आपण हे करून घेऊ, काही अडचण होणार नाही कोणाला।